झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यामधल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची माहिती समोर येते। पुण्यामधल्या मुंढवा इथल्या सरकारी जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये बंद सातबारा उतार्यावरच्या इतर हक्कातील वादग्रस्त नावं ही कमी करण्यासाठी आता पुणे जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। ही दुरुस्ती प्रथमच होत असल्यानं राज्य सरकारची परवानगी ही आवश्यक आहे आणि बंद सातबारातील नोंदींचा आधार घेत जमिनीची विक्री झाल्याचं उघड झालेलं होतं। तेव्हा महसूल अधिनियमाच्या कलम 257 अंतर्गत परवानगी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करून मालमत्ता पत्रकातही आवश्यक फेरफार करण्यात येणार आहे। आणि या संदर्भात पुण्यातून आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। निलेश, एकंदरीतच या बदलासंदर्भात राज्य सरकारची परवानगी मागण्यात येते तसा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। मात्र काय नेमकं यामुळे घडणार आहे आणि कसं हे सगळं प्रकरण आता पुढे जाणार आहे? अनुपमा, खरं तर बघितलं तर पुणे प्रशासनाचा फार महत्त्वाची भूमिका आहे या प्रकरणामध्ये आणि हे प्रकरण आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचले। त्याचं कारण म्हणजे हे जे गैरव्यवहार जो आहे तो झाला। त्याचं कारण म्हणजे त्या सातबारामध्ये असलेले इतर जी नोंदी आहेत किंवा इतर जी नावं आहेत त्यांचा फायदा घेत या ठिकाणी मीडियाचे जे शीतल तेजवानी आहेत त्यांनी कुलमुक्ती आरपत्र ते घेतलं आणि त्यानंतर तो व्यवहार जो आहे तो करण्यात आला। याचं पहिलं कारण म्हणजे जर ते कुलमुक्ती आरपत्र घेतल्यानंतर तो जो बंद सातबारातली जी इतर नावं आहेत म्हणजे त्याला बुडीत ग्रहण अशी नावं दिली जातात आणि त्या आधारे या ठिकाणी तो व्यवहार करण्यात आला होता आणि तीच नावं जी आहेत ते आता ती कमी करण्यासाठी बंद सातबाऱ्यावरील जी नावं आहेत ती आता कमी करण्यासाठी आता पुणे प्रशासनाने आता हा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारकडे पाठवलेला आहे। त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी मानला जातो। ज्या लोकांच्या आधारे हे कुलमुक्ती आरपत्र घेऊन हा व्यवहार करण्यात आला होता तोच व्यवहार जो आहे तो आता या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे जी इतर नावं चढवण्यात आली होती ती नावं जी आहेत ती आता या ठिकाणी वगळण्यासाठी राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंढवा जमीन प्रकरणामध्ये जो महत्त्वाचा जो टप्पा आहे तो या ठिकाणी म्हटलं जाईल। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आता नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण व्यवहार तो हा रद्द झालेलाच आहे। त्याचा कर जे आहे किंवा टॅक्स जो आहे तो सुद्धा भरण्यासाठी आता त्या संबंधित कंपनी जी आहे मीडिया त्या कंपनीला सांगण्यात सुद्धा आलेला आहे। तसं कोर्टाचा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या टप्प्यामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे ती आता भूमिलेख अभिलेख कार्यालयाची आहे। भूमिलेख अभिलेख कार्यालयाने या ठिकाणी आता राज्य सरकारला हा प्रस्ताव दिलेला आहे। खरं तर जो सातबारा जो आहे तो बंद होता, मात्र बंद असतानाही तहसीलदार किंवा दुय्यक निबंधक आहेत त्यांच्या मदतीने हा सातबारा जो आहे तो ओपन करण्यात आला आणि त्याच्यामधली जी इतर हक्कातली जी नावं आहेत त्या नावाच्या आधारे हा व्यवहार जो आहे ते शीतल तेजवानींनी करण्यात आल्याचा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे। त्यामुळेच आता राज्य सरकारने पुणे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे पुणे प्रशासनाचं काम हे अत्यंत महत्त्वाचं या टप्प्यावर। बघूया आता यामध्ये आणखी काय पुढे घडामोडी घडतात, जरूर यावर लक्ष ठेवून राहा, असे संपर्कात राहा। आपल्याला आणखी एका विषयावर चर्चा करायची आहे। निलेश आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत।